नमस्कार मंडळी, सगळेजण कसे आहात? ठीक असाल आणि आनंदी असाल अशीच अपेक्षा करते. तर माझं चाललं आहे बघा देवाला जायचं. तर आमच्या इकडं यात्रा आहे यल्लामाची आणि आम्ही आता दोघंजण चाललो आहे देवाला. तर मुलगी काही आली नाही, ती अभ्यास करत बसली होती. तर आम्ही दोघंच गेलो आणि जाऊन दर्शन करून आम्ही आलो. तर हे दुपारचं काम आहे आणि ही आहे साडी बघा. तर अशा सिंपल साड्या ना मला खूप आवडतात. त्या काठपदराच्या साड्यापेक्षा अशा साड्या खूप आवडतात. तर मी अशी साडी घेतली आहे आणि त्याच्यावरती असा हा ब्लाऊज शिवून घेतला आहे. तर थोडासा पॉप केला आहे नॉर्मल आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर हा मी शिवला आहे आणि पाठीमागे गोल गळा आणि नॉट लावून घेतले आहे. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मला साडीला लावायचा आहे फॉल. तर यामध्ये 2 फॉल होते आणि कलर जरा सेमच होता. तर बघत होते या साडीला कोणता मॅच होतो आहे आणि तो बघून घेतला. तर आता तुम्ही म्हणणार फॉल कसा पिको करत नाही का? तर नाही, मी हातावरतीच फॉल लावायला लागली आहे. माझ्याकडे पिको मशीन नाही, तर हातावरतीच आम्ही फॉल लावतो. तर एकदा बसलं की काही होत नाही खरं. एकदा, दोनदा, तीनदा आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा असा फॉल लावून घ्यायचा. असं काही नाही एक दिवशीच झाला पाहिजे. तरी मी आता ह्या साडीच्या खालच्या बाजूला गेला तर किती अंतर ठेवून फॉल लावायचा. तर अशा पद्धतीने मी हाताने मोजून घेतला आणि फॉल असा धरून लावून घेत आहे बघा. तर साडीच्या खालच्या साईडनं आपण पिको करतो तर मी हातानेच फॉल लावून घेत आहे. तर असं फॉल लावायला वेळ लागतो खरं. आपल्याकडे पिको मशीन नाही तर त्याला काहीतरी उपाय म्हणून असं करायचं. तर मॅचिंग दोरा नव्हता, मग ते उठून तो घेतला मॅचिंग दोरा. तर ह्या अशा गोष्टींना खूप वेळ लागतो. पण असं तर आपल्याला कुठं रोज साड्या फॉल लावायचा असतो, कवा तर लावायचा असतो. तर मी असं बसूनच लावून घेते. तर पहिलं काय करायचे मी, खालच्या साईडनं आपण पिको करतो ना तिथं, तर मी मशीन टीप मारून घ्यायची. मग आमच्या इथल्या एका काकूने मला सांगितलं की मी असा फॉल लावते घरातच हातावरतीच. तेव्हापासून मी सुद्धा असाच फॉल लावून घ्यायला लागले आहे. दुपारच्या वेळेत हे काम चालू आहे. तर हे काम खूप वेळ खाऊ आहे खरं. आपल्याला आवड असली ना तर ते होऊन जातं. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक नक्की करा बरं का. तुम्ही लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही, तर करा बरं का. तर मी ब्लाऊज शिवते खरं. माझ्याकडे पिकोची काही मशीन नाही. तर मी अशी साड्यांचं काठ मशीनवरच शिवते. तर बघा किती छान छोटे छोटे टाके आहेत, ते दिसतसुद्धा नाहीत. अशा पद्धतीने टाके लावून घेतलेले आहेत ते. तर तुम्ही बघू शकता आणि असं वाटत पण नाही की आपण हातावरती लावलं आहे. खूप छान वाटतं. तुम्ही नक्की करून एकदा बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल.